विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांकडे जाणार होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा लेख। शशिकांत शिंदेंच्या दाव्याने दोन्ही राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचं विलिनीकरणाबाबत मोठं विधान। विलिनीकरण व्हावं ही राष्ट्रवादीच्या 30 ते 35 आमदारांची इच्छा। विलिनीकरण 100% झालं पाहिजे, खोसकरांचं विधान। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडला की चर्चा। घड्याळावर निवडणूक लढवलेल्या शरद पवारांच्या नगरसेवकांची चिंता वाढली। कोणासोबत राहायचं, जिंकून आलेल्या नगरसेवकांना प्रश्न। अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंविरोधात राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत नाराजी। अजित पवारांचा घातपात असल्याचा सूर लावल्यानं पक्षश्रेष्ठी आणि नेते नाराज। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानं हालचाली सुरू। निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता। राज्यातल्या निवडणुकांनंतर मविया संपुष्टात आल्या की चर्चा। काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार। एकत्र न आल्यास मवियाचा एकही खासदार राज्यसभेवर जाणार नाही। तुम्ही 50 खोक्यांच्या आरोपाचे पुरावे द्या, मी चंद्रपुरातल्या 1 कोटीच्या आरोपांचे पुरावे देतो। मनसे नेते संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा डिवचलं। पक्षाला उभारी देण्यासाठी काँग्रेसचा महाराष्ट्रात नवा प्रयोग। टॅलेंट हंटच्या माध्यमातून काँग्रेस शोधणार प्रवक्ते। पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसचा आगळा वेगळा प्रयोग। मंत्री झिरवळांच्या कारकुनाला 3 दिवस पोलीस कोठडी। कारकून राजेंद्र ढेंगरेला मंत्रालयात लाच घेताना अटक। कारकुनानं घेतलं झिरवळांच्या खासगी सचिवाचं नाव। कारकुनाच्या लाच प्रकरणाशी माझा संबंध नाही, मंत्री नरहरी झिरवळांचं स्पष्टीकरण। लाच प्रकरणाशी माझा संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देणार, झिरवळांकडनं स्पष्ट। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।